मंडळी नमस्कार. सध्या अख्ख्या देशभरात एकच चर्चा आहे, एकाच नावाची. कोण? संभाजीनगरचा अभिजित दीपके, जो सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीला शिकतो आहे, आणि त्यांनी काढलेली कॉकरोच जनता पार्टी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातल्या तरुणांना कॉकरोच म्हटलं, परजीवी म्हटलं. ते अभिजित दीपकेंना आवडलं नाही. त्यांनी चीड म्हणून त्यावरती रिट्वीट केलं की ठीक है, कॉकरोच तो कॉकरोच सही, हम सारे देश के बेरोजगार युवा हम कॉकरोच है. मग असंच एक गमतीच्या भागानं किंवा सटायर किंवा एक जस्ट काय म्हणू त्याला, मस्करी म्हणून कॉकरोच जनता पार्टी असं त्यांनी AI चित्र बनवलं, पोस्टर बनवलं, ते त्यांनी पोस्ट करून टाकलं. बस लागलीच लाखो प्रतिक्रिया त्याच्यावर येऊ लागल्या देशभरातून. आणि मंडळी, नॉट अ जोक, तुम्हाला सांगतो, गेल्या 5 दिवसात मिलियनमध्ये फॉलोअर्स, 22 मिलियन फॉलोअर्स, 2 करोडच्या वरती या देशातल्या बेरोजगार तरुणांनी अभिजित दीपकेंना पाठिंबा दिला. ही आहे थोडक्यात ती कहाणी. आता आपण हा व्हिडिओ आज कोणत्या मुद्द्यावर करत आहोत हे लक्षात घ्या. मग ते 22 मिलियन फॉलोअर्स झाले. आता त्रास कुणाला झाला, भीती कुणाला वाटली, काय कारण आहे भीती वाटण्याचं, ते बघा. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच मुद्द्यावर आपण आज बोलतो आहोत. तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पक्ष हा आपल्या देशात 22 राज्यात भाजपाची सरकार आहे. हा पहिला भारी विषय भाजपाचा, सर्वात वजनदार विषय. दुसरा भारी विषय आहे जगातला लोकप्रिय प्रधानमंत्री, पंतप्रधान. कोण? नरेंद्र मोदीजी. त्यानंतर तिसरी गोष्ट कोणती आहे? देवाचा अवतार म्हणतात त्यांना, त्यांचे समर्थक म्हणतात. ते स्वतःही एकदा बोलून गेले एका भाषणामध्ये. ठीक आहे. मग तुम्ही इतके शक्तिशाली आहात, तुम्ही 22 राज्यात तुमची सरकार आहे, तुम्ही जगातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहात, तुम्हाला मग घाबरण्याचं कारण काय? एक छोट्याशा अभिजित दीपकेपासून, एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला किंवा 22 मिलियन फॉलोअर्सला तुम्हाला घाबरण्याची गरज काय? तर मंडळी, प्रॉब्लेम असा झाला की भाजपाला 8 मिलियन फॉलोअर्स गोळा करायला 8 वर्ष लागले, आणि फक्त 5 दिवसात कॉकरोच जनता पार्टीचे 22 मिलियन फॉलोअर्स. 22 मिलियन हा नॉट अ जोक, हा साधा सोपा आकडा नव्हे मंडळी. ठीक आहे. मला 1 लाख सबस्क्रायबर्स करायला मला 1.5 वर्ष झालं, माझे 1 लाख अजून कंप्लीट झाले नाही. ठीक आहे. मी माझी गोष्ट सांगतोय आपल्या चॅनलची. ठीक आहे. नॉट अ जोक, खूप मोठा विषय आहे हा. मग अभिजित दीपकेंना इतके फॉलोअर्स लाभले, आणि बघा, त्या पक्षाचं अजून काही झालं नाही. म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये काही नोंदणी झाली नाही, किंवा तो पक्ष काही अजूनपर्यंत सर्टिफाईड नाही. त्यांची रणनीती काय आहे, त्यांचा अजेंडा काय आहे, त्यांचं घोषणापत्र काय आहे, ते काय करणार आहेत. जेनजीला घेऊन त्यांची काही सभा झाली नाही, मिटिंग झाली नाही, कारण ते अजूनही अमेरिकेलाच आहे तो अभिजित. कारण की हे काय प्री प्लॅन नव्हता हा विषय, असा एक मस्करी म्हणून तो विषय झाला, आणि त्याला एवढं मोठं रूप मिळालं. भाजपाचं नेहमी अडचण काय मंडळी, की घाबरतात का? तुम्ही जर इतके लार्जेस्ट आहात, इतके लोकप्रिय आहात, तुमच्या काळात इतकं सगळं डेव्हलपमेंट झालं असं तुम्ही म्हणता. ठीक आहे, भलेही इकॉनॉमी कुठे गेली, कुठल्या खड्ड्यात गेली, कुठल्या हिमालय पर्वताच्या आड दडलेली आहे, हे कोणाला काही सांगता येणार नाही. सध्या कर्जदारांमध्ये अख्ख्या जगामध्ये आपला देश जो आहे भारत, हा नंबर 1 वर आहे, लक्षात घ्या. माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही सर्च करा. कारण की हे चटवे पत्रकार आहे, हे चटुरे, हे काय म्हणून त्याला, ते पत्रकार तुम्हाला सांगणार नाही. ते अशी माहिती मुद्दाम लपवून ठेवणार आहे आपल्या महाराष्ट्रातले 2-3 ते. तर त्यांच्या नादाला लागू नका. ते खोटारडे आहे, त्यांच्या सवयीच पूर्ण विचित्र आहे, खोटारडे आहेत ते. तर सध्या नंबर 1 वर आपला भारत आहे कर्जाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही मग डेव्हलपमेंट केली म्हणता, तुम्ही सगळं केलं, मग तुम्ही घाबरता का? अरे तो पक्ष जमिनीवर तर येऊ द्या, त्यांना आंदोलनं तर करू द्या, त्यांचं पुढे जाऊ तर द्या. 2-4 दिवस झाले अख्ख्या चॅनलवर चर्चाही सुरू झाल्या की आता हा पक्ष असाच मजाक राहील, असंच काहीतरी मस्करी आहे, आणि जेनजीला काही कामच नाही आहे आपल्या देशातल्या, काहीही ट्विटला रिट्वीट करतात, क्रियेला प्रतिक्रिया देतात. असं म्हणणं फार चुकीचं आहे, लक्षात घ्या. तरुणांच्या मनातले प्रश्न तुम्ही जाणून घेतले नाहीत मोदी साहेब, आणि तुमच्या सरकारने किंवा तुमच्या मंत्रिमंडळाने कधीही. लक्षात घ्या, तुमच्या मागे जी जेनजी असेल ती भाजपचीच पिलावड असेल.
जे होला हो आणि नाहीला नाही म्हणतात, मान हलवण्याचं काम करतात. अख्ख्या जेएनजीला तुम्ही विश्वासात घेतलेलं नाही गेल्या कित्येक वर्षापासून. परीक्षांच्या तारखा रद्द होतात, पेपर फुटतात, नीट सारखा पेपर फुटला आहे. असे डॉक्टर तुम्ही देशाला देणार आहात, जगाला देणार आहात? कॉपी बहाद्दर. ते नीटचं प्रकरण हल्ली सुरूच आहे. असे अनेक प्रकरणं घडत आहेत. विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो आहे. अरे सगळीच जेएनजी, सगळेच काही इंजिनियरची औलाद नसते, सगळी डॉक्टरची औलाद नसते, शेतकऱ्यांची लेकरं आहेत. साध्या कर्मचाऱ्यांचे लेकरं आहेत, ज्यांची सॅलरी 30,000, 40,000, 50,000च्या आतमध्ये आहेत. ते कसे शिकवत असतील आपल्या लेकरांना? मग हेच प्रश्न घेऊन याच जेएनजी याच प्रश्नांना कंटाळलेली आहे. त्यांच्या पुढे माईक कधी गेला नाही, त्यामुळे तुमच्या कानापर्यंत ही गोष्ट आली नाही. त्यामुळे त्यांनी आता सुरुवात केली आहे जेएनजीनी. तुम्हाला त्यांनी त्रासही दिला नाही, त्यांनी दगडफेक केली नाही, त्यांनी जाळपोळ केली नाही, त्यांनी आंदोलन केलं नाही, त्यांनी उपोषण केलं नाही. मग तुम्ही इतक्या लवकर घाबरले का? इथे सामान्य नागरिकांनी तर्क लावायला पाहिजे. त्याचसाठी मी हा व्हिडिओ करतो आहे की कधी कधी तुम्ही सामान्य नागरिक म्हणून, जाणकार नागरिक म्हणून तुम्ही तर्क लावायला पाहिजे की हे का घाबरले. तुम्ही स्वच्छ आहात ना, मग घाबरता कशाला? उत्तर द्या ना. त्यांचे जे काय प्रश्न असतील जेएनजीचे उत्तर द्या. मग काय होईल मंडळी, आपल्या देशात अलीकडे नवीन ट्रेंड झाला या राजकारणामध्ये. आणि विपक्ष, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष काही कमी नाही, लक्षात ठेवा. मी काय फार काँग्रेसचा समर्थक वगैरे नाही. काँग्रेसनी नालायकपणा केला होता, म्हणूनच नाकर्तेपणा केला होता, नालायकपणा केला होता, भ्रष्टाचार केला होता करोडोंचा, अरबोंचा. तेव्हा कुठे भाजपला लोकांनी संधी दिली? काँग्रेसला वगैरे लोक काही इतक्या लवकर काही असं हे झालं नाही. लोकांकडे ऑप्शन राहिलं नाही. अशा पद्धतीचे लोक आता सध्या क्रिएट होत आहेत, आपलं व्यक्त होत आहेत मंडळी. तर विरोधी पक्ष आता आधार घेतोय अशा जेएनजीच्या आंदोलनाचा. त्यांना स्वतःला नाक नाही, कारण त्यांनी अनेक पाप करून ठेवले आहे आधी, 2014च्या आधी, मोदीजी येण्याच्या पूर्वी. त्यामुळे त्यांना माहित आहे मोदीजीजवळ ईडीचा दणका आहे, सीबीआयचा दणका आहे, पोलिसांचा दांडू आहे, अश्रुधूर आहे, सगळंच आहे त्यांच्याकडे. गृह मंत्रालयच आहे त्यांच्याकडे. बाबा, एक सिटी वाजवली मोदीजींनी दिल्लीतून की सगळे पोलीस धावायला सुरुवात करतील, लक्षात घ्या. इकडे महाराष्ट्रात तोच ताल आहे सध्या हल्ली. सामान्य माणसाला काही न्याय बी ते गेलं सगळं ते खड्ड्यात, सगळा विषय. तर अभिजित दिपकेंचं जे हा सगळा मुव्हमेंट आहे तो सध्या बोस्टनलाच आहे. हा मस्करीच्या याच्यामधून या पक्षाची निर्मिती झाली, कॉक्रोच जनता पार्टीची. मग त्याचं अकाउंट बंद केलं, बॅन केलं भारतामध्ये. कुणाचं? अभिजित दिपकेंचं. त्यांनी पुन्हा अकाउंट काढलं, त्याच्यावरती रिस्पॉन्स चांगला आहे. अकाउंट बंद केल्याने काय होईल? आवाज बंद होईल? नाही. ती धग आतमधून अजून जास्त, तो ज्वालामुखी फाटेल एक दिवस, लक्षात घ्या. खूप जास्त होईल. जसं स्वातंत्र्याच्या काळात झालं होतं म्हणतात, संग्राम झाला होता स्वातंत्र्यासाठी. ते जसं आग, लोकांनी अन्याय सहन केला ब्रिटिशांचा, आणि मग त्याच्यानंतर एक दिवस त्याचा भडका उडाला, तसा भडका उडेल जसा नेपाळमध्ये उडाला. अर्थात असं होऊ नये, त्याचं काही समर्थन करत नाही आपण, पण तुम्ही सुधरून जा. अशा मुवमेंट येत आहे. जेएनजीचे काय प्रश्न आहेत त्यांचे जाणून घ्या प्रश्न. आणि पत्रकारांना सांगतो मी, मेन स्ट्रीम मीडियाच्या, आम्ही तर छोटे आहोत, छोटी चॅनलवरती आम्ही आपलं खासगी काम करतो. तुम्ही कधी गेले जेएनजीकडे माईक घेऊन गेले की तुमची काय अडचण आहे? कधी परीक्षा केंद्राच्या बाहेर मला दिसले मोठ्या मेन स्ट्रीम मीडियातले पत्रकार माईक घेऊन की बेटा परीक्षा कशी झाली, काय झाली, कुठे अभ्यास केला, कुठे झोपला होता, कुठल्या गावावरून शहरात आला? नागपूरच्या माणसाला संभाजीनगर सेंटर मिळतं, संभाजीनगरच्या मुलाला गोंदिया सेंटर मिळतं. ही काय पद्धत आहे परीक्षा घेण्याची? सगळेच लेकरं अंबानीची औलाद नाही, सगळ्याच लेकरांचे बाप डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, भ्रष्टाचारी नाही. सगळेच परीक्षा देणारे लेकरं नेत्यांची औलाद नाही. गरिबांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, उधार पैसे घेऊन परीक्षा देतात. आणि परीक्षेच्या नावावर तुम्ही एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देता परीक्षेचा, आणि अव्यवस्था असते ना, पाण्याची सोय असते त्या सेंटरवर, ना पार्किंगची सोय असते, आणि दुनियाभराचे तुमचे नियम कानून कायदे. कधी विचारलं तुम्ही जेएनजीला? कधी तरुणांना विचारलं माईक घेऊन एखाद्या परीक्षा केंद्रापुढे? एखाद्या रेल्वे स्टेशनवर झोपतात मुलं अक्षरशः. आम्ही नागपूरला अनेकदा पाहिलं की मुलं परीक्षा द्यायला येतात, रेल्वे स्टेशनवर झोपतात. तुम्हाला एक किस्सा मी सांगतो, तुम्हाला मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला. की मी जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचो तेव्हा एक नागपूरच्या रविनगर परिसरात माझा एक ऑर्केस्ट्राचा शो चालू होता. तो शो संपला एका मॅरेजमध्ये, एका पार्टीमध्ये. तिथे एक मुलगा जेवायला आला त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये.
आणि कुठल्या कम्युनिटीचं तुम्हाला माहिती नाही तो कार्यक्रम. आमचा कार्यक्रम आटोपला आणि एका मुलाला बदाबद पिटायला सुरुवात केली होती तिथल्या लोकांनी. नंतर त्याचं बॅग चेक केली, त्या बॅगमधून त्याचं आय कार्ड, परीक्षेचं, त्याची परीक्षा होती दुसऱ्या दिवशी, त्याच्याकडे बिचाऱ्याकडे जेवायला पैसे नसेल तर तो एका लग्न समारंभात जेवायला जाऊन त्यांनी आपली भूक भागवली. कळलं? कधी गेले पत्रकार अशा पोरांना चेक केलं त्यांनी, रेल्वे स्टेशनवर पाहिलं की कोण झोपले आहे, बेटा तू इथे कसा काय झोपलाय, तुम्ही विचाराल तर सांगेल की तो त्याची उद्या परीक्षा आहे, त्याच्या खिशात पैसे किती आहे, तो कोणाजवळून उधार पैसे घेऊन परीक्षा देतोय. ही सगळी कंडिशन आहे, परिस्थिती आहे. आणि सगळं सब चंगासी, सगळं छान आहे, मस्त आहे. कशामध्ये? होर्डिंगवर, कशामध्ये? पोस्टरमध्ये, कशामध्ये? वर्तमानपत्रांच्या तुमच्या जाहिरातींमध्ये, कशामध्ये? तर तुमच्या मेनस्ट्रीम मीडियाला तुम्ही ज्या जाहिराती देता त्या चमकदार जाहिराती असतात, सगळ्या नमुनेदार जाहिराती असतात. जाहिरातींवर लोकांना भाळवणार आहात तुम्ही, पण आतमध्ये काय कंडिशन आहे? अतिशय वाईट कंडिशन आहे. कधी शेतकऱ्यांच्या शेतात गेलेत का? नुसतं तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात कोण जाते हो? ग्रामीण भागातली अवस्था तर त्यांना तर कुणी कुत्र विचारायला तयार नाही, अशी कंडिशन झालेली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेंनी जी मुवमेंट, ठीक आहे ना, सोशल मीडियावर आहे हल्ली, अजून काही जमिनीवर ते उतरले नाहीत, इतक्या लवकर मोदीजींना घाबरण्याची गरज काय? देवाचा अवतार आहे मोदीजी म्हणतात, स्वतःच म्हणतात ते. आणि जगातली सर्वात मोठी पार्टी आहे म्हणतात भाजप. हो आहे ना, असेल. 22 राज्यात तुमचे सरकार आहे. मग इतके तुम्ही ताकदवर असताना तुमच्याकडे गृह मंत्रालय आहे, तुमच्याकडे सगळंच आहे, तुमच्याकडे आर्मी आहे, सगळं तुमच्याकडे आहे. मग तुम्ही घाबरता का? इतके 20-22 लेकरांना तुम्ही घाबरायला लागले का? का घाबरता? अर्थात कुछ तो भी दाल में काला आहे. मंडळी, हा व्हिडिओ याच विषयावरून केला की आपणही सामान्य नागरिक म्हणून आम्ही नेहमीच तर्क लावायला पाहिजे की असं झालं तर का झालं, असं झालं तर का झालं. बघा, भाजपाचे समर्थक असतील, थोडा वेळ भाजपाला बाजूला ठेवा. काँग्रेसचे समर्थक असतील, अन्य पक्षांचे समर्थक असतील, थोडा वेळ तो सगळा विषय बाजूला ठेवा. एक सामान्य नागरिक म्हणून आपण देशाचे एक जाणते नागरिक आहोत, एवढं समजून फक्त थोडा खोलवर डोक्याला त्रास देऊन विचार करा. फक्त सामान्य नागरिकाच्या जागेवरती बसून पक्षांना बाजूला ठेवा, एवढा विचार करा. फक्त एवढा तर्क लावा की मोदीजी घाबरतात का? मग बोलणे तो प्रश्न करू द्या ना, तुम्हाला उत्तरच द्यायचं आहे ना, द्या उत्तर. तिकडे नार्वेला तुम्ही गेले, त्या पत्रकार तुमच्या मागे फिरली आणि तुम्ही तिला काहीच बोलले नाही, मग ते पत्रकार व्हायरल झाली. कुठे मेलोडी वाटताय, कुठे काही करताय, लोकांना सांगताय विदेशात जाऊ नका, स्वतःच विदेशात चालले. मग इकडे जे चाटुकार पत्रकार आहे ते खूप रंगवतात की साहेब याच्यासाठी गेले, साहेब त्याच्यासाठी गेले, आज काय तो वस्तारा विकत घेतला, उद्या काय तो ब्लेड विकत घेतला. काय आणि काय तुमचे करार चालतात माहित नाही. देशाला सांगा तर, पत्रकार परिषद घ्या तिकडनं आल्यावर की मी नॉर्वेला कशाला गेलो होतो, मी काय साध्य केलं. तुम्ही पत्रकार परिषदही घेत नाही, तुम्ही पत्रकारांपुढे बोलतही नाही, भारतातही बोलत नाही, भारताच्या बाहेरही बोलत नाही. पत्रकारांपुढे बोलता तर ते सगळं प्रीप्लॅन्ड असतं, स्क्रिप्टेड असतं. असं कधीच तुम्ही अचानक एअरपोर्टवरती कधी कुणाला बाईट दिली एखाद्या पत्रकाराला अचानकपणे? नाही. पंतप्रधान आहात ना, मान्य आहे, माणूसही आहात ना, तुम्ही नागरिक आहात. हा एकट्याच्या कोणाच्या बापाचा देश नाही, हा सगळ्यांचा देश आहे. 140 करोड 160 करोड जनतेचा हा देश आहे. त्यामुळे सगळ्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे. त्यामुळे मी याचा जाहीर आपल्या चॅनलवरून निषेध करतो. जे कॉकरोच जनता पार्टीचं चॅनल जे हॅक करण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याला बॅन केलं आहे भारतात, या गोष्टीचा मी निषेध करतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.